त्र्यंबकेश्वर येथून निघालेली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यामधून मार्गक्रमण करत आहे। आणि आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर एकीकडे वरुण राजा बरसतोय आणि तरीही जे वारकरी जे आहेत ते विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होत या ठिकाणी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। खरं तर अनेक दिवसांपासून या ठिकाणी वरुण राजाने दडी मारलेली होती, मात्र निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोबतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाचं देखील आगमन झालेलं आहे। आणि एकीकडे पाऊस बरसत असताना दुसरीकडे विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले हे हजारो वारकरी जे आहेत ते पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। या ठिकाणी या मावशी वारीमध्ये सहभागी झालेले आहेत। मावशी, एक जोरदार पाऊस बरसतोय आणि तरी विठुरामाची आज घेऊन निघालाय सगळे। खूप छान वाटतंय, खूप मजा येते। विठुरायाच्या याच्यात काहीच कळत नाही, पाऊस ऊन काही कसलं कळत नाही। मी देवळाली गावावरनं आलेलं आहे, माझं नाव नंदा ढोले आहे, नाशिक रोड देवळाली गाव, नाशिक जिल्ह्यातून। अनेक दिवसांपासून पावसाने देखील दडी मारली होती, वारी सुरू झाल्याने पाऊस देखील बरसतो। मग त्यांनीच पाठवला हा पाऊस भक्तांसाठी, भक्तांना ऊन लागू नये, त्रास होऊ नये, सगळ्या शेतकऱ्यांची काळजी पाहणं भक्तांना। तुम्ही किती दिवसापासून वारी करताना आता कसं? रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी। मी मखमलाबाद दिंडी क्रमांक 5 आहे, तरीही माझ्याकडून ही 18 ते 19वी वारी पायी घडत आहे। पांडुरंगाच्या कृपे करून हे सर्व जलप्रदान होत आहे, वरुण राजाने कृपा केलेली आहे, तरी सर्व शेतकरी राजांचा आनंद झालेला आहे, म्हणून आम्हाला सुद्धा आनंद झाला। जिथपर्यंत चालता येईल तिथपर्यंत आम्ही पायी चालणार आहोत, जोपर्यंत वारी करता येणार हातापायामध्ये आहे तोपर्यंत आम्ही वारी करणार। पांडुरंग हरी। माझं नाव ज्ञानेश्वर एकनाथ भागवत, मखमलाबाद दिंडी क्रमांक 5। निश्चित बघितलं तर हे जे खरं तर वारकरी म्हणजे शेतकरीच असतो आणि एकीकडे आता हे सगळ्या पेरण्या उरकून शेतकरी पंढरीच्या दिशेने निघालेला आहे आणि त्यात आता वरुण राजाने देखील जोरदार हजेरी लावलेली आहे। त्यामुळे वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो अधिक द्विगुणित झालेला आहे आणि या उत्साहाच्या वातावरणात आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्याची आस घेऊन हे सगळे वारकरी पावसात देखील पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करताना बघायला मिळत आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।